मुंबईतल्या एका सोसायटीत एक नवीनच कुटुंब गृहप्रवेश करून एका खोलीत रवा केला होता. सोसायटी दिसत तर चांगली होती, पण गृहप्रवेशाच्या दिवशी तर असं काय एक प्रकार घडलं, ज्या प्रकारात सगळेजण चांगलेच हादरून गेले. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी मुंबईतल्या अंधेरी या ठिकाणी एका सोसायटीत घडलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो आहे. आणि हा अनुभव आपल्याच एक सबस्क्रायबर धोनी यांनी आपल्याक तो पाठवल्याने असा. त्यांनी स्वतः हे अनुभव घेतलेलो होतो. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशा गोष्टी करेन. आणि अजून ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर सत्य अनुभवाकडे. मी अंधेरीतच लहानाची मोठी झालं होतं, पण माझ्या वयाच्या 11व्या वर्षी जो एक अनुभव माझ्या जीवनात घडलो तो इतको भयंकर होतो की अजूनपर्यंत मी ना माझा कुटुंब कधी विसराक शकला. आम्ही एका सोसायटीत राहायचो आणि थयच माझे 3 चांगले मित्र झाले होते, ज्यात एक होती नेहा, एक राहुल आणि एक शुभम. असे तिघेजण माझे चांगले मित्र होते आणि आमची ओळख एका शाळेतच झाली होती. आम्ही सगळेजण एका शाळेत जायचो आणि एका सोसायटीतले असल्यामुळे आम्ही खाली खेळाक लागलो आणि हळूहळू आमची चांगली मैत्री झाली. वया साधारण समान असल्यामुळे आमचे विचारसुद्धा सारखेच होते, ज्यामुळे आमचा चांगला पटाक लागला. मग कधी कोणचा वाढदिवस वगैरे असत तर आम्ही एकमेकांच्या घराकडे जायचो, ज्यामुळे घरच्यांची सुद्धा आमची चांगली ओळख झाली होती. आता मी मुख्य घटनेकडे येतोय. तर झालं असा, माझा जो मित्र होता शुभम, तिने आमच्या सोसायटीपासून 5 मिनिटाच्याच अंतरावर एक नवीन सोसायटी होती. त्या सोसायटीत त्याने एक नवीन खोली विकत घेतल्याने होती. आणि ज्या दिवशी हा सगळं प्रकार घडलो त्या दिवशी त्यांच्या खोलीचा गृहप्रवेश होतो. त्यामुळे त्याने आमका सगळ्यांका सांगितल्यान की तुम्ही माझ्या नवीन खोलीवर येवा, पूजा वगैरे असा आणि दुपारचं जेवणसुद्धा असतला. आमच्या घरचे संध्याकाळी जाणार होते, पण दुपारच्या जेवणासाठी शुभमने आमका सगळ्यांका बोलवल्या नव्हता. आणि सोसायटीच्याच बाजूक 5 मिनटं चलत गेला की त्यांची ती सोसायटी होती. त्यामुळे घरचे म्हणाले की तुम्ही जाऊन येवा. तसा पण आम्ही आजूबाजूक थोडे फिरायचो, गार्डन का वगैरे खेळात जायचो, त्यामुळे घरच्यांसाठी त्या काही नवीन नाही होता. त्यावेळी शुभम आमका घेऊ केलं होतं. आम्ही चौघेजण चलतच साधारण 12-12:15च्या दरम्यान त्याच्या सोसायटीत जाऊक निघालो. 5 मिनिटातच आम्ही त्याच्या सोसायटीच्या खाली येऊन पोचलो. तो एरिया जरा आमच्यासाठी नवीन होतो, कारण त्या साईडला याआधी कधी आमचं जाणं येणं झाला नाही होता. पण ती सोसायटी खूप मोठी होती, ज्यात जवळजवळ 10-12 बिल्डिंगे होते. शुभम याआधीसुद्धा बऱ्याचदा आपल्या नवीन खोलीत गेलो होतो, त्यामुळे त्याका सगळा माहिती होता. तो आमका बरोबर त्या सोसायटीतल्या आपल्या बिल्डिंगकडे घेऊन गेलो. त्या बिल्डिंगका लिफ्ट होती, पण आतासारखे मॉडर्न ते नाही होते. ते थोडे जाळीसारखे, ज्यांनी आपल्या बाहेरचं वगैरे सगळं दिसतं तशा टाईपची ती जुनी लिफ्ट होती. आम्ही सगळेजण त्या लिफ्टमध्ये गेलो. 5व्या मजल्यावर शुभमची ती नवीन खोली होती, त्यामुळे शुभमने 5वा आकडो दाबल्यान आणि बघता बघता आमची ती लिफ्ट हळूहळू वरती जाऊक लागली. 3रा माळो लागतच होतो. तेवढ्यात माका काय झालं काय माहिती, माझे दोनवले कान खूप जोरात दुखाक लागले. जणू कोणतरी मोठ्यान कर्कश आरडता आणि अक्षरशः कानाचे पडदे फाटून जातील असं आवाज माझ्या कानात शिराक लागलो. माका पहिल्यांदा वाटलं की सगळ्यांकाच आवाज येलो की काय, पण बाजूक बघितले तर सगळे शांत उभे होते. पण माझ्या कानात तो आवाज गेल्यामुळे मी मोठ्यानं आरडलंय आणि कान गच्च धरूक लागलंय. माका ता सगळा करताना बघून माझे मित्र होते, ते म्हणाले, अगो झाला काय, काय होता. पण मी काय बोलाकच शकत नाही होतंय. इतको माका त्रास होऊक लागलो, इतके कानांका वेदना होऊक लागले. बघता बघता त्याच अवस्थेत
आमची लिफ्ट 5व्या मजल्यावर येऊन तर पोचली, पण त्या सगळ्या गडबडीत आमका लिफ्टमधून बाहेर पडायचं सुधारलाच नाही. मी तर कान पकडून खालीच बसलोय. तोपर्यंत ती लिफ्ट आपणच खाली जाऊक लागली. माझे सगळे मित्र चांगलेच घाबरले. माका काय होता तात त्यांका समजत नाही होतं. मी तसेच कान पकडून मोठमोठ्यानं आरडत त्या लिफ्टमध्ये खाली बसान होतंय आणि बघता बघता ती लिफ्ट परत 5व्या मजल्यावरसून तळ मजल्यावर येऊन पोचली आणि माझा आरडण्याचा आवाज ऐकून लिफ्टच्या खाली जो सिक्युरिटी गार्ड होतो तो पळत पळत लिफ्टकडे इलो. तेका वाटलं की काहीतरी झालं, हातबीत अडकलो की काय, कारण आम्ही तसे तेव्हा लहानच होतो. पण जसं तो गार्ड थंय येता आणि आमका विचारता काय झालं, तेव्हा तर माका काय बोलायक सुधरत नाही होतं. माझे मित्र म्हणाले की हिका काहीतरी झाला. त्यांनी पटकन माका लिफ्टपासून बाहेर काढल्यान, पण तो आवाज सतत तसंच येत होतो. माझ्यासोबत काय घडतं ताच माका समजा नाही. तसं तो सिक्युरिटी गार्ड बाकीच्यांका विचारूक लागलो की तुम्ही खंय ना इलास आणि खंय जायत होतास. तेव्हा शुभमने सांगितल्यान की आम्ही 5व्या मजल्यावर नवीनच खोली घेतलं आणि त्याच्याच गृहप्रवेशाचा कार्यक्रम थंय जायत होतं. तसं तो गार्ड म्हणालो हाँ वहाँ पे कार्यक्रम चालू तो है, पर इस लड़की को क्या हुआ. पण कोणाकडेच याचं उत्तर नाही होतं. पण मी थंय मोठमोठ्यानं रडाकत लागलोय, कारण माका तर वेदना सहनच होत नाही होते. मग गार्डने पटकन माझ्या घरच्यांचा फोन नंबर विचारल्यान, पण मी तो सांगूच्या मनस्थितीत नाही होतंय. पण तेव्हा नेमकं नेहाकडे तिच्या आईचं फोन होतो. त्याच्यावरनं पटकन तिने माझ्या पप्पांका फोन लावल्यान आणि त्यांका तिने सांगितल्यान की असं असं प्रकार घडलो, तुम्ही लगेच या सोसायटीकडे यावा. 5 मिनिटाच्या अंतरावर ती सोसायटी असल्यामुळे माझे पप्पा आणि आई पळत पळत थईले. मी तोपर्यंत खालीच बसान होतोय. काकांनी पाणी वगैरे माका दिल्याने पण तो आवाज काय थांबा नाही. आई पप्पा इल्यावर थोडं माझ्या जीवात जीविलो. मग ते लगेचच माका थैसून घेऊन गेले आणि त्यांनी माका घराकडे न नेता एका हॉस्पिटलातच नेल्याने. पण काय माहिती कसं जसे आम्ही त्या सोसायटीच्या बाहेर पडतो तसं तो आवाज जो कानाक माझ्या कर्कश टोचत होतो तो अचानक शांत झालो आणि माझे कानसुद्धा आधीसारखे एकदम नॉर्मल झाले. तेव्हा थोडं मी सुटकेचा श्वास सोडलोय, कारण आतापर्यंत जा काय घडला होता त्या खूप माझ्यासाठी भयंकर होता. मी पप्पांका म्हणालोय आता माका त्रास नाही होणार, पण पप्पा म्हणाले की डॉक्टरांकडे तर जाऊन येऊचाच लागतला, कशामुळे होतं ता तरी समजावून दे. म्हणून ते डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी कानात बॅटरी वगैरे मारून बघितल्याने पण तसं काय प्रकार दिसत नाही होतं, सगळं काही नॉर्मल होतं. पण तरीसुद्धा त्यांनी कानात टाकू काही ड्रॉप दिल्याने जेणेकरून कानवाय साफ होत. पण कानात आवाज येण्यामागचं कारण काय या डॉक्टरांका कळत नाही होतं. कदाचित ती नवीन लिफ्टमध्ये गेल्यामुळे मी घाबरले असान असं ते बोलाक लागले. पण माझ्या बाबतीत तर तसं काय प्रकार घडलो नाही होतं. पण मग त्यांनी दिलेलं तो ड्रॉप आणि काही औषधं घेऊन पप्पा माका घराकडे घेऊन इले. तेव्हा नंतर माका अजिबात काय त्रास झालो नाही. ड्रॉप मी 1-2 दिवस घातलं आणि मग एकदम बरा वाटलं. आणि अडे शुभम आपल्या नवीन खोलीचा गृहप्रवेश वगैरे करून सगळेजण ते त्या खोलीत राहाकसुद्धा गेले आणि सगळं काही त्यांचं एकदम सुरळीत पार पडलं. पण त्यानंतर माझ्यासोबत अडे जे काय प्रकार घडाक लागले त्यांनी माझ्या घरचे तर चांगलेच चक्रावून गेले. ह्या सगळ्याची सुरुवात झाली रात्री अपरात्री. कधी मी झोपेसून उठायचंय आणि बेडवर बसान एकटक भीतीकडे बघत राहायचंय. माझी खोली सेपरेट असल्यामुळे आई पप्पांका तर पहिल्यांदा काय समजलात नाही. पण एक दिवशी अचानक आई पाणी देऊसाठी माझ्या खोलीत दिली होती. तेव्हा तिने माका त्या अवस्थेत बघितल्यान. तेव्हा ती माझ्या जवळ इली आणि तिने माका हलवल्यान. तेव्हा मी पटकन भानावर इलय. माकाव समजलं नाही की मी तेव्हा उठान कधी बसलोय. पण तेव्हा माझं वय 11 काय 12 होतं आणि ह्या वयात असे प्रकार घडतात. आईक वाटलं लहान मुलं अशी झोपेसून उठतात वगैरे, त्यामुळे तिने एवढं काय लक्ष देऊक नाही. तिने माका झोपवल्यान आणि ती थैसून निघान गेली. पण हे प्रकार वारंवार घडाक लागले. माका अधूनमधून जेव्हा जाग यायची तेव्हा मी खोलीच्या कोपऱ्या विपऱ्यात बसलेला गावायचंय. ह्या काय घडतं ताच माका कळायचं नाही. असे 4-5 वेळा प्रकार माझ्यासोबत घडले. तेव्हा माका असं वाटाक लागलं की मी भूताभिताचे पिक्चर बघतोय त्याचे जे परिणाम असत. पण एक दिवशी असं काहीसं माझ्यासोबत घडलं ज्यामुळे माझी आईसुद्धा चांगलीच घाबरली. रात्रीचीच वेळ होती. मध्यरात्री आईक जाग गेली
आणि ती वॉशरूम का जाऊक लागली. पण जायत असताना वाटेत माझी खोली होती आणि तिका खोली असून कोणत्या तरी बोलण्याचा आवाज येऊक लागलो. रात्रीचे 1:30 वगैरे वाजले असतील, ज्यामुळे ती म्हणाली एवढ्या रात्री कोण बोलता आणि मी अजून जागा कसा काय, म्हणून तिने पटकन दार उघडून बघितल्यान. जशी ती दार उघडून आतमध्ये बघता तेव्हा तिका थंय जा काय दृश्य दिसलं. ता दृश्य बघून तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली. कारण मी माझ्या खोलीच्या आरशाच्या समोर बसलो होतोय आणि समोर बघून एकटाच कोणाशी तरी बडबडत होतोय. झोपेत माणसं हडेतडे जातात, पण अशी आरशाच्या समोर बसन कोणाचं काय बडबडत नाही. ता दृश्य बघता क्षणी आई घाबरली आणि माझ्या दिशेने धावत इली. तिने मका पटकन जागा केल्यान. ह्या वेळेक सुद्धा मी दचकन जागा झालोय आणि स्वतः आरशासमोर बसलेला बघून मी घाबरलोय आणि आई घट्ट मिठी मारून रडाकत लागलोय. आणि त्या रात्री मी आईक ह्यो सगळं घडलेलं प्रकार सांगितलंय. माझ्यासोबत वारंवार हे जे काय प्रकार घडत होते, रात्रीचं अचानक उठणं, कोपऱ्यात जाऊन बसणं, या सगळं काही मी आईच्या कानावर घातलंय. आईन जेव्हा या सगळं ऐकल्यान तेव्हा आईसुद्धा हादरली आणि तिने लगेचच माझ्या पप्पांका ह्या सगळं सांगितल्यान. आई पप्पांका कळत नाही होतं की माका असं अचानक झाला काय आणि असे वेगळे बदल माझ्यात कसे काय येऊक लागले. पण त्या दिवसापासून मग मी आई पप्पांच्याच खोलीत झोपाक लागलोय. त्यानंतर हे प्रकार हळूहळू कमी झाले. माका जाग येली की पटकन आई माका उठवायची आणि झोपवायची, ज्यामुळे हळूहळू आता परत आधीसारख्या नॉर्मल होक लागला होता. झोपेसून उठण्याचं प्रमाणसुद्धा आता कमी झालेलं, पण अजून मी आई पप्पांच्याच खोलीत झोपत होतोय. पण ह्या सगळ्यानंतर एक दुसरं भलतंच आणि भयंकर प्रकार माझ्यासोबत घडाक लागलो. तुमका थोडक्यात सांगायचं तर माझी आई ही जरा रागराग करणारी आणि भांडखोर होती, पण ती आपल्या माणसांवर खूप प्रेम करायची. पण बाहेरच्यांशी तिचं जास्त कोणाशी पटायचं नाही. पण माझे वडील मात्र एकदम वेगळे, त्यांचं सगळ्यांशी चांगलं पटायचं आणि त्यांच्यावरच मी गेलो होतोय. माझा स्वभावसुद्धा एकदम शांत, कधी कोणाशी जास्त भांडणं नाही किंवा कोणचं काय तंटो नाही. सगळ्यांशी एकदम मिळान मिसळून मी खेळायचंय, कोणा काय उलटा बोलायचं नाही. पण त्या दिवसांमध्ये माझं हे वागणं अचानकच बदलान गेलं. मी आईसारखी खूप चिडचिड करूक लागलोय. खाली खेळात गेल्यावर माझ्या मित्रांसोबतच खूप भांडणं व्हायची आणि मी भांडण थैसून खेळ टाकून अर्धवट घराकडे यायचंय. आणि घराकडे येऊनसुद्धा मी धड कोणाशी नीट बोलायचंय नाही. माका असं चिडचिड करताना बघून आई म्हणाली, अगं तुका झालं काय, तू तर असं आधी नाही होतं. पप्पासुद्धा म्हणाक लागले की तुझं स्वभाव आता बदललो, तू खूप रागराग करतं. माका कळत नाही होतं की मी असा कशाक वागतोय. खरं तर माका असं करूक अजिबात आवडायचं नाही, पण त्या सगळा नकळत माझ्याकडून होऊन जायचा. बघता बघता ह्यो प्रकार खूपच वाढाक लागलो. मी आता वय बी कायच बघायचंय नाही, मोठ्यांकासुद्धा उलट उत्तरा देऊक लागलोय. सोसायटीसून 2-3 कंप्लेंटीसुद्धा इले, कारण मी वयस्कर माणसांकासुद्धा उलटं सुलटं काय बडबडलं होतं, ज्यामुळे ते माझ्या आईकडे इले होते. मग आई भांडाक लागली, कारण आई तशी ऐकून घेणारी नाही होती. पण त्या दिवसांमध्ये आमच्या घरातलं वातावरण काय तर बदलानच गेला होता आणि पप्पांका असं वाटतं की हा कसं काय शक्य, इतकं कसं काय बदल होऊ शकता आणि तो पण इतक्या जलद. त्यामुळे मग माझ्या पप्पांनी एका डॉक्टरांशी चौकशी केल्याने आणि अपॉइंटमेंट घेऊन ते एक दिवशी माका थंय घेऊन गेले आणि त्या डॉक्टरांका म्हणाले की हिच्या स्वभावात काहीतरी अचानक वरखाली बदल होता, कशामुळे होत असतात. डॉक्टरांनी सगळे टेस्ट वगैरे केल्याने माका काही प्रश्न विचारल्याने, पण त्या सगळ्यांची मी एकदम व्यवस्थित उत्तरं दिलंय. त्यांच्या असं काय वेगळ्या निदर्शनात इला नाही, सगळं काही नॉर्मल होतं. पण माझे हे प्रकार वारंवार वाढतच चाललेले आणि माझ्यातलं एक वेगळं असं बदल म्हणजे मी जे कपडे घालत होतोय ते कपडे घालूच सोडून दिलंय आणि माका वेगळ्याच प्रकारचे कपडे आवडाक लागले. म्हणजे माझी पसंतसुद्धा बदलली. माझे आवडते रंग, माझे आवडते पदार्थ हे सगळे बदलान गेले. असं इतकं माणूस कसं काय बदलाक शकतं, घरच्यांका समजतच नाही होतं. पण ह्यो सगळं मोठं बदल बघितल्यानंतर त्यांका थोडी शंका इली की काहीतरी ह्या वेगळा घडतं, कारण असं तर प्रकार घडाक शकत नाही. ज्यामुळे सगळीकडे चर्चा होऊ लागली. नातेवाईक फोन वगैरे करून विचारूक लागले की काय नेमका ध्वनिक झाला, डॉक्टर वगैरे काय म्हणतात, अशी चर्चा होऊ लागली. आणि तेव्हा
माझे पुण्यातले एक आजोबा होते. त्यांनी पटकन म्हटल्याने की बाहेरचा वगैरे काय नाही ना लागला, कारण असं काहीतरी प्रकार असू शकता. तुम्ही चौकशी केलास काय? याआधी असं विचार कोणच्याच डोक्यात इलो नाही, पण पप्पांका जसं ऐका केलं तसे ते म्हणाले आपल्याक बघूचाच लागतला, कारण ह्यो असं काहीतरी प्रकार असाक शकता. म्हणून त्यांनी आपल्या मित्राच्याच एका ओळखीवर एका माणसाक शोधून काढल्याने तो असं बाहेरचं वगैरे काय असत तर बघायचं. मग लगेचच माका त्यांच्याकडे घेऊन गेले. तो माणूस माका काही काही प्रश्न विचारूक लागलो आणि ते प्रश्न खूप उलटसुलट होते, जे माझ्या आयुष्याशी अजिबात जोडलेले नाही होते. पण तरी देखील मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊक लागलोय. आणि थंय बोलता बोलता माझ्या तोंडून असा काहीसा निघाला, ज्यावरसून त्या माणसाक कळान चुकलं की नक्कीच काहीतरी गडबडा. मग त्यांनी लगेचच थंय एक छोटीशी पूजा घातल्याने आणि कसलो तरी एक मंत्र माका मनाक सांगितल्याने जसं मी तो मंत्र उच्चार करतोय तसं माका काय झालं काय माहिती, माझी बोलण्याची पद्धत, माझा आवाज सगळं काही बदलानच गेला. आणि नंतर काय घडलं तर माका कळालंच नाही. पण माका आई पप्पा सांगत होते की तू तेव्हा नाहीच होतं, तुझ्या शरीरात कोणीतरी भलत्यानं संचार केला नव्हतं, आणि तीसुद्धा एक मुलगीच होती आणि तुझ्याच काही वयाची. आणि त्यानंतर पुढे जा काय उलगडत गेला तर ऐकन माझे तर हातपाय थरथर कापाकत लागले. त्या माणसानं आमका सांगितल्यान की हिच्यासोबत एका अशा मुलीचो आत्मा जिचो दुर्दैवी मृत्यू झालो होतो. मग त्या माणसानं घरच्यांका विचारल्यान की ही मुलगी अशी एकटी काहीतरी गेली हा काय, ज्या ठिकाणी तुम्ही तिच्यासोबत नाही होतास. पण असं तर काय प्रकार घडाक नाही. एकतर मी सोसायटीत असायचं आहे किंवा गार्डनमध्ये वगैरे फिराक जायचं आहे, पण लहानपणापासून आम्ही त्या ठिकाणी जायत इलं होतं. असं कधी आधी प्रकार घडाक नाही. पण तो माणूस म्हणालो नाही, खयची तरी वेगळी जागा हा, नवीन ठिकाणा, ज्या ठिकाणी हा हल्लीच गेला आणि त्यामुळे तिच्यासोबत हे प्रकार घडतात. तेव्हा पटकन पप्पांच्या लक्षात इला की हो सगळं प्रकार माझे जेव्हा कान दुखाक लागले होते तेव्हापासूनच घडलं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितल्याने की हे बाजूच्याच एका सोसायटीत गृहप्रवेशासाठी गेली होती आणि थंय लिफ्टमध्ये तिच्या कानात दुखाक लागला आणि थैसूनच हे सगळे प्रकार घडाक लागले. तेव्हा तो माणूस म्हणालो की ह्या जाकाया तर त्या सोसायटीपासूनच सुरुवात झाली हा, आपल्याक थंय जाऊचं लागतला आणि थंय जाऊन माहिती घेवची लागतली, तरच या सगळ्याचं उलगडं होतलो. एक मुलीचो आत्मा ह्या तर कळान चुकलेला, पण ह्यो तिच्या मागसून खैसून इलो आणि तो हिच्याच मागे कशाक लागलो ता शोधूचा बाकी होता. म्हणून मग ते सगळेजण शुभमच्या त्या नवीन सोसायटीत गेले. सगळ्यात आधी ते शुभमच्या घराकडे गेले. घरातलं वातावरण एकदम चांगलं होतं आणि आता बरेच दिवस तेंका त्या नवीन घरात रवान झाले होते. पण तेंका तर असं काय त्रास झालो नाही ना, सोसायटीच्या लोकांका कधी का असं प्रकार अनुभव गावलो. त्यामुळे कोणाकच कळा नाही की हो नेमकं काय प्रकार हा. शेवटी मग ते थैसून जायतच होते. तेवढ्यात खाली तेंका तो सिक्युरिटी गार्ड गावलो, जो खूप वर्षांपासून म्हणजे बिल्डिंग बांधाच्या आधीपासून सुद्धा थंय कामाक होतं. जेव्हा काही लोकांनी त्या संदर्भात तेका विचारल्याने तेव्हा त्याच्याकडसून जा काय बाहेर पडलं तर ऐकन सगळ्यांका जबरदस्त धक्कोच बसलो. तो गार्ड सांगा होतो की बिल्डिंग जेव्हा बांधत होते तेव्हा सगळा बांधकाम पूर्ण झाला आणि लिफ्टचा तेव्हा काम चालू होतं आणि संध्याकाळचीच वेळ होती. एक 11 काय 12 वर्षांची कामगारांचीच एक पोरगी लिफ्टने ये जा करता करता काहीतरी अपघात झालो. लिफ्ट अजून पूर्ण बनली नाही होती, ज्यामुळे लिफ्टची दुर्घटना झाली आणि त्याच्यात त्या मुलीचं दुर्दैवी मृत्यू झालं. पण तो एक अपघात होतो, ज्यामुळे ता कोणी बाहेर काढूक नाही, सगळं काही त्याच्यातही मिटवल्याने. पण ह्यो एक प्रकार तेव्हा घडलं होतं. जसं ह्या सगळा बाहेर पडला तेव्हा माझ्या आई पप्पांका आणि तो जो माका माणूस बघू केलो होतो तेका कळाला की ह्यो नेमकं काय प्रकार हा. त्या मुलीचो आत्मा अजूनही त्या सोसायटीत होतो आणि नेमकी तिच्याच वयाची मुलगी म्हणजे ध्वनी 12 वर्षांची, दिसाक तिच्यासारखीच, बोलाक बिलाक तशीच, ज्यामुळे तिचो आत्मा हिच्याकडे ओढलो गेलो आणि तिची जी स्वप्न अपुरी राहिली होती ती पूर्ण करूसाठी तिने ध्वनीच्या अंगात संचार केल्यान, ज्यामुळे ध्वनीक ह्यो सगळो त्रास होऊक लागलो. ह्या जेव्हा सगळ्यांका कळाला तेव्हा सगळेजण घाबरले. मग आता ह्याच्यावर उपाय काय असं माझ्या पप्पांनी विचारल्याने तेव्हा त्या माणसानं सांगितल्यान की आपल्या एक सोसायटीच्या खाली एक पूजा घालूची लागतली.
ही पूजा त्या मुलीच्या आत्म्याच्या शांतीसाठी असतली, जेणेकरून तिचो आत्मा हयसून निघान जाय आणि पुढे मार्गाक लागत. मग सगळ्या सोसायटीची परमिशन वगैरे घेतल्याने आणि सगळेजण तयार झाले, कारण पुढे मागे त्यांच्या मुलांका त्रास होऊ शकत होतं. मग सगळी परमिशन वगैरे घेतल्यावर लगेचच पुढच्या दिवशी त्या सोसायटीच्या खाली एक छोटीशी पूजा घालण्यात इली. सगळे सोसायटीचे मेंबर तर इले होते आणि ती पूजा वगैरे घातल्यानंतर धोनीक थोडा बरा वाटाक लागला, कारण तो जो आत्मा होतो तो मुक्त झालो, ज्यामुळे धोनीक एकदम हलका हलका वाटाक लागला. तिका आता कसलोच त्रास होत नाही होतो. त्या माणसान त्या सोसायटीतल्या त्या लहान मुलीच्या आत्म्याक अखेरीस मुक्त केल्या नव्हता आणि तो पुढच्या मार्गाक लागलो होतो. अशा दुर्घटनांमध्ये अनेक जणांचा जीव जाता आणि मग त्यांचे आत्मे असे भटकत रावतात आणि त्यांची स्वप्न अपुरी रावल्यामुळे त्यांका अतृप्त आत्मे म्हणतात, जे खूप घातक असतात आणि कधीकधी चांगले असतात. काही जण चांगल्या मार्गान आपली इच्छा पूर्ण करतात तर काही जण वाईट मार्गान. पण ही मुलगी चांगली होती, त्यामुळे धोनीक तिने जास्त काय त्रास होऊक देऊक नाही. पण अखेरीस धोनी आता या सगळ्यातून सुटलेली. तर असं काहीसं प्रकार त्यावेळी माझ्यासोबत घडलं होतं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं अनुभव आपले सबस्क्रायबर धोनी यांनी अनुभवल्याने होतं. जो तुमका कसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको. लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.